थोडं हसूपर्यंत थोडं वाईट वाटतं, थोडं गंभीरता होते. एखाद्या व्यक्तीला विधर्मी व्यक्ती असेल तर त्याला व्यवस्थित सुवार्ता सांगा आणि व्यवस्थित वाटायला सांगा. देवाचं प्रेम, पुत्राचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचं प्रेम. पण काही लोक काय करतात, डायरेक्ट गोळ्या मारतात. अशा वेळी काय होतं माहिती का, कधी कधी असं वाटतंय, कधी कधी असं वाटतंय की वेळेच्या अगोदर फटे खातील, मार खातील किंवा यांना सोडून द्यावं. भरोसा फटका मारेल. लोकांनी एखाद्याला स्वार्थ सांगायची आहे, तर तुम्ही प्रेमाने बोला काय सांगा, भेटी द्याव्या, यावर दशांश द्यावा, यासाठी देवाने म्हटलं नाही. तुम्हाला जे सत्य प्रगट झालेलं आहे किंवा सत्य तुम्हाला समजलेलं आहे, लोकांना शिकवणं सांगणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जर तुम्ही गोस्पेल सुवार्ता जर गाजवत असाल, परमेश्वराचं जेवढं ज्ञान तुम्हाला उपलब्ध झालं किंवा प्राप्त झालं किंवा मिळालं, ते जर व्यवस्थित तुम्ही लोकांना सांगत असाल, तुम्हाला दिलेले लेकरं, तुम्हाला दिलेले देवाने धन मला दिलं आहे, ते देखील ही सुवार्ता लोकांना योग्य प्रकारे सांगते. कारण आता लेकरांचा नंबर लागला सुवार्ता, ते कॉलेजमध्ये असल्या, शाळेमध्ये असल्या, त्यांच्यामधला प्रकाश किंवा सुवार्ता काढलेली आहे. कामावरती राहतील किंवा कंपनीत राहतील किंवा त्या लोकांना